हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बनवतोय खमंग खुसखुशीत क्रिस्पी कुरकुरीत खस्ता पफ पॅटीस. तुम्हाला याच्या लेअर दिसत असतील, किती भारी याला लेअर पडलेले आहेत. आणि तुम्हाला पुढे याचा मी आवाजसुद्धा ऐकवते किती हे क्रिस्पी बनलेत. तर सॉससोबत कोणत्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकतात. सगळ्यात अगोदर तुम्ही याचा आवाज ऐका. तर आहे की नाही एकदम क्रिस्पी कुरकुरीत. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कसे बनवायचे ते पाहूया. सगळ्यात अगोदर आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये 2 वाटी मैदा घ्यायचा आहे. कोणत्याही वाटीने वगैरे मैदा घ्या किंवा तुम्हाला किती पॅटीस बनवायचे त्यानुसार. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 चमचे आपल्याला तेल टाकायचे किंवा तुम्ही तूपही टाकू शकतात. आता आपण जे ह्याच्यामध्ये तेल टाकून घेतले ते सर्व मैद्याला चांगलं चोळून घेऊया. व्यवस्थित मैद्यामध्ये हे तेल आणि मीठ मिक्स करून घ्यायचे. तर सर्व मैद्याला चांगलं हे तेल आणि मीठ लागलं पाहिजे. थोड्या वेळ असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे चांगलं आपण मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिडियम असं पीठ मळून घ्यायचे. खूप घट्ट नको आणि खूप जास्त पातळही नको. अगदी चपातीचं पीठ कसं मळतो आपण तशा पद्धतीचं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे. लागेल तसं पाणी टाकायचं आणि हे पीठ मळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतले. तर हे पहा, पीठ असं मऊ होईपर्यंत चांगलं मळून घ्यायचे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकतात. हे पहा, असं आपल्याला हे पीठ हवं आहे, खूप घट्ट नको आहे. तर आता आपण याच्यावर झाकण ठेवूया. आपण तोपर्यंत वाटाणा आणि बटाट्याची स्टफिंग बनवून घेऊया. तर हे पीठ झाकून बाजूला ठेवूया, तोपर्यंत चांगलं मुरलं जाईल. तर इथे मी बटाटे शिजवून घेतले, त्याचे साल काढून घेतलेत आणि 1 वाटी हिरवा ताजा फ्रेश मटार शिजवून घेतला आहे. तर आता मटारचा सीझन आहे त्यामुळे मी भरपूर इथे मटार घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला मसाला बनवायचा आहे. काय काय घेतले पाहूया. अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा धने. यामुळे पॅटीसमध्ये जे आपण स्टफिंग बनवणार आहोत वाटाणा आणि बटाट्याचं, एकदम यम्मी टेस्टी बनणार आहे. सुके मसाले काय काय घेतले ते पाहूया. चाट मसाला पाव चमचा हळद, लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला आणि थोडा धना पावडर. तर आपण जे हे जिरे, बडीशेप आणि धने घेतलेत ते अगोदर भाजून घेऊया आणि नंतर त्याची जाडसर पावडर करून घेऊया. तर ते सर्व चांगलं सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे. सुगंध आला की समजून जायचं आपलं धने, जिरे, बडीशेप चांगलं भाजलेले. ते प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड झालं की आपण खलबत्त्यामध्ये हे जाडसर कुटून घेऊया. किंवा तुम्ही मिक्सरमध्ये हे फिरवून घेतलं तरी चालेल, पण थोडंसं जर मिश्रण असेल तर मिक्सरमध्ये व्यवस्थित होत नाही, त्यामुळे थोडंसंच आहे म्हणून मी खलबत्त्यामध्ये कुटून घेते. तर याची जाडसर पावडर करून घेतली. आता आपण फोडणी करूया. कढईमध्ये 1 पेडी तेल टाकले. फक्त फोडणीपुरतंच तेल टाकायचे. त्यामध्ये अगदी थोडेसे जिरे टाकलेत. आपण जिरेसुद्धा भाजून त्याचा मसाला बनवला आहे, त्यामुळे आता थोडेसे जिरे टाकून घेतलेत. 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक एकदम चिरून टाकलेत किंवा जाडसर असं तुम्ही कुटूनसुद्धा टाकू शकतात. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही मिरची टाकू शकतात. जे आपण सुके मसाले घेतलेले ते सर्व याच्यामध्ये टाकून घेतलेत आणि जिरे, बडीशेप याची पावडर केलेली ते सुद्धा टाकून घ्यायची. फोडणी करपू द्यायची नाही आहे. लगेच त्याच्यामध्ये मसाले टाकले की बटाटा टाकून घ्यायचा. शिजवून घेतलेले हिरवा मटार टाकून घ्यायचं आहे आणि सगळं लगेच मिक्स करून घ्यायचे. तर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. तर सर्व मसाले, मीठ वगैरे आपण टाकून घेतले. आता आपल्याला हे व्यवस्थित एकजीव होईपर्यंत चांगलं परतवून घ्यायचे. तर इथे बटाटा आता जसा मिक्स करत जाईल तसा मी मॅश करून घेणार आहे. वाटाणा म्हणजेच हिरवा मटार मी मॅश केलेला नाही, असाच अखंड ठेवला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही बटाट्यामध्ये टाकण्याच्या अगोदर थोडासा हिरवा मटार मॅश करून टाकला, थोडा जाडसर बारीक केला तरी चालेल. तर जसं हे आपण मिक्स करत जाईल तसं तसं उलटण्याने हे असं दाबून घ्यायचे, म्हणजे बटाट्याचे जे चंक्स आहेत, बटाट्याचे मोठे तुकडे आहेत ते बारीक होतात आणि वाटाणासुद्धा थोडासा बारीक होतो. तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यापेक्षा जास्त आणखीन बारीक करू शकतात. तर सर्व मसाला चांगले एकजीव झाला आहे आणि 2-3 मिनिट छान हे परतवून घेतलं आहे. खूप मस्त सुगंध येतो आहे. आपलं मिश्रण इथं बटाट्याचे स्टफिंग तयार झाले. भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर एकदम चटपटीत चटकदार आपली इथे बटाट्याची स्टफिंग तयार झाली आहे. तुमच्याकडे चाट मसाला नसेल, आमचूर पावडर नसेल तर थोडासा लिंबाचा रस टाकू शकता, त्यानेसुद्धा खूप छान टेस्ट येते. मिश्रण आपलं बनवून तयार झालं आहे. आता आपण ताटामध्ये काढून ठेवूया आणि एकदम चटपटीत असं यम्मी बनलेले थंड होऊ देऊया.
आता आपल्याला इथे साठा बनवून घ्यायचा आहे, तर 2 चमचे तेलामध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेतले. आता व्यवस्थित त्याची स्लरी बनवून घ्यायची. तर तेलामध्ये हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. तर आपलं इथे मिश्रण बनवून तयार आहे. पीठ मळलेलं आहे, स्लरीसुद्धा बनवून तयार झाली आहे. तर पीठ चांगलं मुरलेलं आहे. थोडंसं तेल लावून परत एकदा मऊ करून घेऊयात. तर पीठ चांगलं पण मऊ करून घेतले. आता याचे मिडियम आकाराचे आपल्याला गोळे तोडून घ्यायचे आहेत आणि सेम असं आकाराचे गोळे करायचे आहेत आणि आपल्याला त्याचं चपातीसारखं लाटून घ्यायचे. तर इथे मी 4 गोळे करून घेतलेत. आता एक एक करून आपण लाटून घेऊया. तर आपली स्लरीसुद्धा बनवून तयार झाली. हे पहा, व्यवस्थित स्लरी बनवली. तर चला, स्लरी बनवून तयार झाले. आता आपण मैद्याचं जे पीठ मळून ठेवले त्याच्यात सेम असं कोरडं पीठ लावायचं आणि 4 पोळ्या म्हणजे चपात्या आपल्याला लाटून घ्यायचे मैद्याच्या पिठाच्या. तर इथे पातळ जेवढं शक्य होईल तेवढं पातळ हे लाटून घ्यायचे. तर हे पहा, लहान मोठे जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही लाटून घेऊ शकतात. तर सेम अशाच पद्धतीने कोरडं पीठ लावून आपण 4 चपाती लाटून घेतलेत आणि खूप पातळ लाटले. हे पहा, असेच आपल्याला आणखीन बाकीचे राहिलेले सुद्धा पिठाचे रोटी लाटून घ्यायचे. आणि इथे मी 4 रोट्या लावून त्याचे पफ पॅटीस बनवले. तुम्ही हवं तर 2 लेअरचे करू शकता, 3, 4 किंवा 5, 6 तुम्हाला जेवढ्या लेअरचे पॅटीस बनवायचे आहेत तेवढे तुम्ही इथे तसे बनवू शकतात. तर एकूण इथे मी 4 गोळे करून घेतलेले, त्याच्या 4 रोट्या मी बनवून घेतले आहेत. आता एक रोटी ठेवून घ्यायची आणि त्याच्यावरती जे आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेतली आहे ती याच्यावरती लावून टाकायची. तर सर्व व्यवस्थित सर्व बाजूने लावून घ्यायची. आता याच्यावरती थोडंसं मैदा भरभरून घ्यायचा आणि दुसरी जी आपण मैद्याची रोटी बनवली त्याच्यावरती टाकून घ्यायची. असं करून एकावर एक ठेवून तिन्ही पण रोटीला आपल्याला ही स्लरी लावायची आणि त्याच्यावरती कोरडा मैदा लावून एकावर एक ही रोटी ठेवून घ्यायची. सगळ्यात वरच्या रोटीला आपल्याला स्लरी लावायची नाही. तर असं करून मी सर्व एकावर एक रोटी लावून घेतलेत आणि आपल्या 4 पण रोट्या लावून झालेत. तर एकावर एक असं आपण 4 लेअर केलेत. ही सगळ्यात वरची लावली, त्याला आपल्याला स्लरी वगैरे काही लावायचं नाही. हाताने थोडंसं दाबून घ्यायचं. आता कोरडं पीठ लावून परत एकदा आपल्याला याची मोठी चपाती म्हणजे मोठी रोटी लाटून घ्यायची आणि जेवढं शक्य होईल तेवढी मोठी रोटी लाटायची. तेवढेच आपले पॅटीस जास्त बनवता येतील, आपल्याला पटपट होतील. तर इथे मी पोळपाट भरून मोठी अशी ही रोटी लाटून घेतली. तर हे पहा, अशा पद्धतीने मोठी मी लाटून घेतली. आता आपल्याला याच्या साडीच्या ना कडा कट करून घ्यायचे चाकूने. खूप जास्त कट करायच्या नाही, अगदी थोड्या थोड्या कट करायच्या आणि चौकोनी आकार असा देऊन घ्यायचा. तर हे पहा, आता आपल्याला याच्यामधून असे कट करून घ्यायचे आणि उभे आडवे असे कट करायचे, म्हणजे आपल्याला चौकोनी आकारामध्ये जे पीसेस स्लाइस मिळतात आणि आपल्याला सहज पॅटीस बनवता येतं. तर इथे मी बाकीचे ताटामध्ये काढून ठेवले आणि आता एवढे बनवण्यासाठी घेतलेत. तर थोडंसं मिश्रण हातामध्ये घेऊन त्याचा असा आडवा गोळा करून घ्यायचा. हे पहा, असे रोल थोडेसे छोटे करायचे. थोडंसंच मिश्रण टाकायचं, जास्त मिश्रण त्याच्यामध्ये भरायचं नाही, कारण मी ते छोटे छोटे पफ पॅटीस बनवते. तुम्ही हवं तर मोठेसुद्धा बनवू शकतात. तर जेवढं मिश्रण आपल्याला ठेवता येणार आहे तेवढंच ठेवायचं, जास्त टाकायचं नाही, नाहीतर मग तळताना ते बाहेर येऊ शकतं. आता बंद करताना आपल्याला याच्या कडा व्यवस्थित बंद करून घ्यायचे. त्यासाठी थोडंसं साईडनी पाणी लावून घ्यायचं, म्हणजे तळताना याच्या कडा आहेत त्या मोकळ्या होणार नाही आणि मिश्रण बाहेर येणार नाही. त्यासाठी पाणी लावून व्यवस्थित हे बंद करून घ्यायचं. आता बंद करताना याच्या कडा आहेत ना त्या दाबून नाही घ्यायचे आपल्याला. आपण जे मिश्रण भरून घेतले ना अगदी त्याच्या बाजूलाच असं दाबून घ्यायचे. कडा दाबायचे नाही, कारण कडा आपण जे लेअर बनवलेत ते कडांचे लेअर सुटणार आहेत, पदर सुटणार आहेत. त्यामुळे मिश्रणाच्या बाजूला फक्त दाबून घ्यायचे, कडा याच्या दाबायच्या नाही. त्या फुगल्या जसं तळणार तसं त्या कडा सुटत जाणार, लेअर खूप छान पडणार. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण पॅटीस बनवून घेतले आणि मिश्रणाच्या बाजूनेच दाबून घेतले, जास्त कडेला दाबायचं नाही. तर इथे मी पहिले पॅटीस बनवून घेतले. आता सेम पद्धतीने असंच आपल्याला बाकीचे सुद्धा पफ पॅटीस बनवून घ्यायचे. तुम्ही एक मोठी चपाती लाटून त्याच्या कडा कट करून 2-2 लेअरच्या सुद्धा बनवून घेऊ शकतात, मोठे मोठे पॅटीस जसं तुम्हाला आवडेल तसं. तर दुसऱ्यासुद्धा पॅटीसला मी साईडने पाणी लावून घेतलं आणि सेम अशाच पद्धतीने दाबून घेतले. हे पहा, अगदी मिश्रणाच्या बाजूला असं आपल्याला
बंद करून घ्यायचे, व्यवस्थित चिटकवून घ्यायचे, म्हणजे तळताना ते मिश्रण बाहेर येणार नाही आणि आपले पॅटीस व्यवस्थित तळले जातील, तेलसुद्धा खराब होणार नाही. तर अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व पॅटीस बनवून घ्यायचे. तर इथे मी तुम्हाला 2 पॅटीस बनवून दाखवलेत. आता बाकीचे राहिलेले सुद्धा सेम असेच पॅटीस बनवून घेऊया. तर हे पहा, मी आत्ता 4 बनवून घेतलेत. आता लगेच आपण तळून घेऊया. तर पॅटीस बनवतानाच तेल गरम करण्यासाठी ठेवायचं. आता लगेच आपण तळायला घेऊया. तर तेल खूप कडकडीत गरम नको आहे, मिडियम गॅसवरती थोडंसंच तेल गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये हे पॅटीस टाकून घ्यायचे. जसजसे हे पॅटीस तळले जाणार तसतसे त्याचे लेअर सुटत जाणार आणि एकदम क्रिस्पी कुरकुरीत होणार. त्यामुळे खूप तेल तापवून घ्यायचं नाही, मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे पॅटीस तळून घ्यायचे. तेल खूप गरम झालं असेल तर थोडासा गॅस कमी करायचा आणि छान क्रिस्पी कुरकुरीत सोनेरी रंग येईपर्यंत हे पॅटीस तळून घ्यायचे. तर तुम्हाला दिसत असेल हलकं फुलकं तेल गरम झाले आणि चांगले याला बबल्स येत आहेत. आता दोन्ही साईडने अलटीपलटी करून आपण हे पॅटीस तळून घेऊया. तर जसजसे पॅटीस तळत जात आहेत तसतसे लेअर चांगले सुटत चाललेत. हे पहा, आता थोड्या वेळाने आपण पलटी करून घेऊया. एक साईड थोड्या वेळ भाजून झाली आहे आणि खूप छान याला लेअर सुटत आहेत. तर थोड्या वेळाने मी पलटी करून घेते. तुम्हाला दिसत असेल किती भारी आपले लेअर सुटलेत, एकच नंबर. तर अलटीपलटी करून दोन्ही साईडने छान खरपूस होईपर्यंत, सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे पॅटीस तळून घेऊया. आता परत थोड्या वेळाने आपण दुसऱ्या साईडने पलटी करून घेऊया. असं अलटीपलटी करून आपण हे पॅटीस तळून घेऊया. तर तुम्हाला दिसत असेल याचा कलर हळूहळू चेंज होत चालला आहे आणि एकदम क्रिस्पी आपले पॅटीस तयार होत आहेत. तर दोन्ही साईडने चांगला रंग येत चाललेला आहे. तर असेच आपल्याला हे पॅटीस तळून घ्यायचे. जेवढे पॅटीस तुम्ही चांगले तळणार तेवढेच क्रिस्पी कुरकुरीत बनणार. हे पहा किती भन्नाट याला लेअर पडलेत. तर अशा पद्धतीने आपण हे पॅटीस तळून घेतलेत. बाकीचे राहिलेले सुद्धा सेम अशाच पद्धतीने आपण पॅटीस तळून घेणार आहोत. तर आहे की नाही एकदम साधी सोपी रेसिपी. तर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. आणखीन माझे साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. तर हे पहा पॅटीस आपले चांगले फ्राय करून झालेत. प्लेटमध्ये काढून घेऊया. तर एकदम मस्त लेअर सुटलेले पॅटीस तयार आहेत आणि खायला तर एकदम भारी हे पफ पॅटीस लागतात. आपल्याला शाळेमध्ये हे पॅटीस मिळायचे पहा. आणि बनवायला तर किती सोपे आहेत, तुम्ही पाहिलंच आहे. जर तुम्ही केव्हा बनवले नसतील तर नक्की एकदा ट्राय करा. आणि असेच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे रोजच्या रोज तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.